ए क्या रिक्या नव्हे परश्या. म्हणजे तर वो सैराट मधला परश्या. सैराट मधला परश्या म्हणजे जल्ल सूर्य तुला पण ना सगळं नालं पहिला सांगायला लागते. अरे भाऊ माझी शेजारी आरची वया परश्या होय ना रे. अरे प्रत्येक टायमाला तुम्ही खोट कशी काढता आमच्या? आता दोघं बसलो आहे ना, मी हायच पग्याला बोलवतो, दोघांनी आमच्या मानगोट्या धरा म्हणजे आमची सुटका होईल. जा जा जा, मी आता मर ना एकदा मोकला हो. का रे एवढा उडया तरी का मारतोस तू? नाही काय अगदी निचाल नाही काय बसवत तुला? आणि एवढा उडतोस आहे वया, कुठे ठेवलीस आहे गटली? गटली कशाला ठेवायला हवी आहे? आम्ही दोघांवर शिकलेली आहे, कमवून खाव. होय काय? अरे मी यालाच एक खायचा म्हटलंस ना तरी आयशी समोर असा पदर पसरशील. अरे तुझा भाया हा किस्सा आहे ना, वय कलमाचा आंबे ना नारळ आहे त्या उपाय ना ताट ना, तिकडे जाऊन काय खाणार होती? कुत्र्याचं घड. वर्गते अगो टिपा नको ना घालू. अगो घरातल्याने बघितलं नाही तर संशय येईल, आणि शेजाऱ्या पाजाराने ऐकलं नाही तर गावाला आयता विषय मिळेल. कळू देतच एकदा सगळ्यांना, म्हणजे घरातल्यांना तरी कळल. आणि असा रोजचा मरण्यापेक्षा एकदाच काय तर जीव जाईल माझा. दिदे गप तू, तुझ्या मुलात झालंय सगळं. लई उत आला होता ना तुला, आणि तुला काय वाटलं गो आमच्या 4 भेटी घडवल्या म्हणजे आम्ही अख्खं आयुष्य तुझ्या हातात दिलेलं काय? फरकते को त्या पोराला नको बोलूस. असतं होतं म्हणून काय वाईट नाही घडलंय. अरे तू पण पळून जायच्या आधी एकदा घरातल्यांचा विचार करायला हवा होतास. उद्या आत्तीचा पोरगा येईल बघ याला, आणि त्याला नायरी भरायला काही कारणच नाही. मला काही सुधरतच नाही, काय करावं. मी इतक्याशिवाय नाही जगू शकत. मी असं माझं आयुष्य दुसऱ्याच्या हातात नाही देऊ शकत. मी मरून जाईल. त्यांची पण काय चूक नाही रे, तिनं खरंच एकमेकांवर प्रेम करतात. पण आता तू काय करायचं ठरवलंस याच्यात? अगो तच काय कळत नाही आहे. आता शांतता तरी काय धड आहे तर आण्या पण मला जुमान्यातला नाही. अगो मला पण वाटतं ना त्यांचं जुलावं म्हणून. भाऊला सांगून बघू काय? हा नको नको, भाऊंला नको. अरे ह्या अशा निर्णयात भाऊ मानकऱ्यांच्याच बाजून निर्णय देतील, आणि तू काय सांगिया गेलास ना तर तुलाच तांगिया धावतील. त्यापेक्षा आपणच काहीतरी करूया हवं याच्यावर.